नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलींचा आजचा एपिसोड. तर इथे आबा म्हणतात, सरोज मी काही वेळापूर्वी बोललो ना की आता हा विषय इथेच थांबला पाहिजे, पुरा झाला. पण लगेच इकडे सरोज म्हणते की तुमच्यासाठी सगळं सहज शक्य असेल, हा विषय सगळा सहज सोडून देणं, पण माझ्यासाठी नाही, असं आता तिने सांगितलंय. मग रोहिणी गप्प बसेल ती कसली. तर रोहिणी ते आबांना म्हणते, डॅड सरोज वहिनी म्हणते ना ते अगदी बरोबर आहे. मग आता रोहिणीने असं म्हटलं, सगळे बघायला लागतात त्याच्याकडे. मग रोहिणी म्हणते, गोष्टींचा वेळीच सोक्षमोक्ष नाही लावला ना तर त्या मनामध्ये तशाच राहतात, आणि बाहेरून सगळं काही शांत दिसलं ना तरी मनाला डिस्टर्ब करतं, ते जास्त हानिकारक आहे, असं आता तिने सांगते. पण तोपर्यंत अद्वैत म्हणतो, हो आत्या, पण खरेने काही केलेलं आहे हे सिद्ध होण्याच्या आधी तिच्यावर आरोप करणं चुकीचं आहे ना. मग त्याच्यानंतर सरोज म्हणते, तुझ्या बायकोने अजून काही केलं नाहीये हे अजून सिद्ध झालेलं नाहीये ना. मग इकडे रजनी म्हणते, नयनाने आपल्याला फसवलंय हे उघड आहे, पण यामध्ये कलाची काही चूक असेल किंवा कलाने काही केलं असेल हे सिद्ध झालेलं नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की आपण थोडी वाट बघायला हवी. म्हणजे कला हुशार आहे, खरी आहे, आणि ती जे काही समोर आणेल त्यातून आणखीन काहीतरी वेगळं समोर येऊ शकतं, असं आता रजनीने इथे सांगितलंय. मग ती म्हणते, आधीच निर्णय देण्यापूर्वी रजनी इथे बोलत असते तोपर्यंत सरोशीला थांबवते. रजनी बास झालं, प्रत्येक वेळी त्या मुलीची बाजू घेतलीच पाहिजे असं काही नाहीये. कशावरून ती मुलगी खरं बोलते असं आता ती रजनीला विचारते. आणि मग त्याच्यानंतर सरोज म्हणते, सगळे खरे एक जात सारखेच आहेत, इथे एक जात खोटे आहेत ते, असं आता तिने सांगितलंय. आणि मग सरोज इथे म्हणते की म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपण जरा जास्त सावध व्हायला हवं, असं आता सरोज सांगते. आणि प्रत्येक जण इथे अद्वैतला ती सरोज विचारते, अद्वैत जरा सारासार विचार करायला शिक. त्या मुलीने जर काही पुरावे सिद्ध केले तर ते पडताळून पाहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, असं आता सरोजनी म्हटलंय. आणि मग त्याच्यानंतर ती शेवटी खरेच आहे, ती फसवू शकते आपल्याला. पण लगेच अद्वैत म्हणतो, माझं असं म्हणणं आहे की. मग त्याच्यानंतर इथे सरोज म्हणते, ह्या वेळेला जर काही ती मुलगी पुरावे सादर करण्यात अपयशी ठरली किंवा तिने जर काही खोटे पुरावे आणले असतील तर ती जर का या प्रकारात इन्व्हॉल्व आहे असं मला कळलं ना तर आयुष्यभर मी तुझ्याशी बोलणार नाही, हे लक्षात ठेव, असं आता सरोजनं अद्वैतला सांगितलंय. आयुष्यभर बोलणार नाहीये ती अद्वैतशी. आणि ह्या गोष्टीचा इकडे राहुलला आणि रोहिणीला भरपूर आनंद झालाय प्रेक्षकांनो. तर सरोज चिडून निघून गेल्यानंतर राहुल हळूच रोहिणीच्या जवळ येतो आणि म्हणतो, मम्मा आपला प्लॅन म्हणजे एवढी मजा येते ना, खूप मजा येते. फायनली माझी बायको माझ्या आयुष्यातून आऊट होणार आहे आता, असं आता राहुल म्हणतो. आणि तिच्यासोबत मेवणी सुद्धा जाणार आहे, असं आता राहुल म्हणतोय रोहिणीला. मग म्हणते, माझं म्हणजे ते लो स्टँडर्ड सासर फायनली माझ्या आयुष्यातून बाहेर जाणार आहे. आणि खरंच खूप म्हणजे एवढं हलकं वाटते ना मला, तुला सांगतो, असं आता तो राहुल रोहिणीला म्हणतो इकडे. तर आबा रजनी सगळे इथे टेन्शनमध्ये आहेत की आता पुढे काय होणार, कारण आबांना काळजी वाटते. तर इथे बघूया पुढे काय होणार. कला पुरावे सादर करू शकेल का? तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो? कलावर केलेले आरोप चुकीचेच आहेत, पण आता बघूया काय काय होणार आहे ते. तर कला इथे दमून भागून आलेली आहे प्रेक्षकांनो, आपल्या घरी म्हणजे माहेरी गेली ती आईकडे बघते. आणि आई मग लगेच खुश होते आणि कशी आहेस तू कला, काळजी घे, कसं आहे वातावरण घरातलं, तिकडं समजा ठीक आहे नव, असे प्रश्न इथे संगीता कलाला विचारतात. काही झालंय का नाही? मग इकडे कला म्हणते, आई मी जरा कामासाठी बाहेर पडले होते म्हणून म्हटलं की इकडे यावं, घरी परिस्थिती तशीच आहे, आणि मला खोडभर पाणी देशील का ग, असं आता ते विचारते. मग संगीता म्हणते, हो ना देते. दमलेस ग बाजीबाई, दमलीये ग, बस तू बस, मी पाणी घेऊन येते हा, असं म्हणून आता आई पाणी आणायला जात आहेत. तर कला आपल्याच घरात अशी उभी आहे आणि म्हणते, इथून तरी माझ्या हाताला काहीतरी लागायलाच हवं. आईला माहिती असेल का कदाचित तो सौरभ कुठे राहतो वगैरे, असं तिच्या मनात येतं. आणि मग तिचं एकदम लक्ष जातं ते घराजवळ इकडे घरातल्या फोटोकडे, ज्या फोटोमध्ये इथे सगळेजण आहेत, म्हणजे हॅपी फॅमिलीचा फोटो दिसतोय. काजू, कला, नैना, आई आणि बाबा असे सगळे या फोटोमध्ये आहेत. त्या फोटोकडे कलाचं लक्ष जातं आणि ती त्या फोटो जवळ जाऊन उभी राहते. फोटो बघताना तिच्या डोळ्यातून पाणी येतं प्रेक्षकांनो. खरंच किती छान वाटत होतं ना म्हणजे एकत्र असताना. पण तोपर्यंत तिथे आई येतात आणि म्हणजे संगीता येते आणि ती पाणी देते कलाला. तर कलाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, तो फोटो बघून इमोशनल झाली आहे कला. मग आई पाणी देतात, कला हे घे असं म्हणतात, कले
घे ग बाळा पाणी पी, बसून पाणी पी असं म्हणून बसून प्यायला पाणी लावतात तिथे. तुमची पण आई तुम्हाला बसूनच प्यायला पाणी लावते ना, ते कमेंटमध्ये सांगा बरं का. असं विषयांतर होत आहे, मी चहा ठेवते असं पण आई निघत असते, तोपर्यंत कला म्हणते आई थांब मुद्द्याच बोलते मी तुझ्या बरोबर. मग आई पण असं विचार करतात की आता हिला काय बोलायचंय. मग कला म्हणते माझं काम आहे तुझ्याकडे. मग आई म्हणतात बोल ना, काय काम आहे, बोल ना, सांग ना. कला म्हणते आईला की मी पुरावे गोळा करण्यासाठी ना सौरभच्या क्लिनिकमध्ये गेले होते. मग त्याच्यानंतर आई म्हणतात तुला ना त्याच्याबद्दलच काहीतरी सांगायचं होतं. मला लई दिवसापासूनच संशय होता, म्हणजे जेव्हापासून नैनीचा आणि सौरभचा साखरपुडा मोडलाय ना तेव्हापासून मला त्यांच्याबद्दल संशय होता. परवा तर सौरभ ना चांदेकरांच्या दारात बी होता. मी नैनीला विचारलं पण तेव्हा नैनीनं मला टोळवाटोळवीची उत्तर दिली. परत ते जाऊ दे, मग भेटला का तो, भेट झाली का त्याच्याशी? नाही ना, तो नेमकाच त्याच्या क्लिनिकमध्ये नव्हता ग. आई तुझ्याकडे त्याच्या घरचा पत्ता असेल ना तर दे की. आई म्हणतात की हो आहे ना, मी डायरेक्ट लिहून ठेवला होता, देते मी तुला. हा असं म्हणून त्या वळतात आणि मग परत थांबतात आणि त्या अशा थांबतात. अगं नाही ग, म्हणजे तो जो पत्ता होता ना तो साखरपुडच्या वेळेचा पत्ता होता, तो होता माझ्याकडं. पण आता सौरभनं घर बदललं ना, त्यामुळे आता तो पत्ता माझ्याकडं नाही आहे ग. आणि नैनी तुला माहितीये ती कधी आपल्या स्वतःच्या मित्रमैत्रिणीचे पत्ते देणार नाही आपल्याला. आणि आता असं म्हटलं तर आता काय करशील तू? मग आई कला म्हणते जाऊ दे, मी बघते पुढे काय करायचं ते, मी निघू. मग त्याच्यानंतर संगीता म्हणतात होय निघ. अगं चहा घेऊन गेली असतीस तर? आई नको ग, त्याच्यासाठी परत येईन मी असं आता कला म्हणते. आणि कला उदास मनाने असं निघून चालले. कसं आहे तुझं, घडीभर बसली ग नाहीस असं म्हणून आई नाही ते काळजी लागली, आता सांभाळून जा आणि काय वाटलं तर फोन कर, मी आहे, कसली बी काळजी करू नको असं म्हणून त्या बोलता बोलता इथे थांबतात आणि बिचाऱ्या काळजी करतात बरं का कलाची. खरंच कलावर किती संकट येत आहेत, काय करायचं या कलाचं, बघूया पुढे काय होणार आहे ते. तर प्रेक्षकांना इकडे राहुल आणि रोहिणीचं काय चाललंय बघूया. दोघं एकमेकांना चिअर्स करतायत, चिअर्स तुझ्या या प्लॅनसाठी. मग मम्मा म्हणते लगेच की तू या प्लॅनला जसं पुढे नेलंस त्यासाठी चिअर्स, आणि खरे नावाचा एपिसोड आपल्या काय आयुष्यातून कायमचा जाणार आहे त्याच्यासाठी चिअर्स असं म्हणून त्याच्या दोघे जण चिअर्स करतायत. मग रोहिणी म्हणते चिअर्स टू अवर ग्रँड सक्सेस असं राहुलला म्हणते. आणि दोघं जण इकडे या यशामध्ये आपल्या दोघांचाही वाटा आहे असं रोहिणी सांगते पुढे. मग राहुल म्हणतो राईट, बरोबर आहे तुझं. नाही पण मम्मा हे सगळं ना फक्त तुझ्यामुळे झालंय बरं का. हे बघ, नाही पण हे जे सगळं काय घडलंय ना ते बघून ना खूप मजा येते. देव कोणाला किती पावतो ते माहिती नाही, पण आपल्याला पावतो ते छप्पर फाडून देतोय. तू बघितलंस ना सरोज वहिनी अद्वैतला कशी बोलली ते. रोहिणी पुढे म्हणते राहुलला इतकं छान वाटत होतं ना ते ऐकून, मला खूप बरं वाटलं. आता राहुल, मग त्याच्यानंतर राहुल म्हणतो मला माहिती आहे तू काय बोलणार आहेस ते. कलाच्या हातात कुठलाही पुरावा लागणार नाही याची जबाबदारी माझी, आता हा पार्ट तू माझ्यावर सोडून दे असं आता राहुलने रोहिणीला सांगितलंय. आणि ती रोहिणी हसतीये राहुलकडे बघून आणि म्हणते राहुल तिला जर का पुरावे नाही मिळाले ना तर दोन गोष्टी होतील बरं का. म्हणजे कुठल्या होतील? अद्वैत खूप कॉन्फिडेंटली तिची बाजू घेत होता तर तो तोंडगाशी पडेल, आणि दुसरं म्हणजे कला आणि अद्वैत मधलं अंतर एकदा वाढलं की आपण विष घालायला आहोतच, मोकळे आहोतच इथे असं आता रोहिणी सांगते राहुलला. तर राहुल म्हणते आता कलाकडे प्रूफ गोळा करायला दोन मार्ग आहेत बरोबर, राहुल असं विचारतो. मग आता राहुल पुढे म्हणतो एक म्हणजे एक स्वतः म्हणजे ती नैना, आणि दुसरा म्हणजे नैना काही आयुष्यात खरं बोलणार नाही, आणि दुसरं म्हणजे सौरभ. मग आता तो म्हणतो की तो डॉक्टर सौरभ. आता असं म्हटलं तर रोहिणी त्याच्याकडे बघायला लागते. राहुलच्या डोक्यात नवीन प्लॅन आहे. मग कौतुक पण करते, वा राहुल पहिल्यांदा असं वाटतंय की माझा मुलगा माझ्यावर गेलाय, कमाल आहे, आता खूप हुशार आहेस, हे तू प्रूफ केलंच आहेस, पण आता ह्या हुशारीचा वापर योग्य ठिकाणी कर, नीट वापरायचं या हुशारीला असं आता रोहिणी म्हणते. आणि राहुल म्हणते आता ते दोन्ही दरवाजे आपल्याला सापडलेले आहेत, आता ते दोन्ही दरवाजे बंद करून टाकायचे असं आता राहुल म्हणतो. म्हणजे कला या सगळ्यातून म्हणजे अडकून बसेल, आणि एकदा का ती या सगळ्यामध्ये अडकली की ती कधीच बाहेर पडू शकणारच नाही यातून असं आता राहुल म्हणतो. आणि 1 मिनिट म्हणतो आणि मग तो कुणाला तरी ते फोन लावतो आणि फोनवर काय सांगतो माहितीये का प्रेक्षकांना, तो म्हणतो हॅलो, चांदेकर मेन्शन मधून राहुल बोलतोय आणि डॉक्टर सौरभ चौधरी जिथे कुठे असेल तिथून जाऊन त्याला पकडा, त्याला उचला असं आता राहुलनं ऑर्डर दिली. आणि रोहिणी त्याच्या या प्लॅनवर भरपूर खुश झाली आहे. प्रेक्षकांनो, या दोघांचा प्लॅन कलाला अडचणीत आणू शकेल का? तुम्हाला काय वाटतं?
तर इकडे कलाला झोप लागत नाहीये. ती विचार करते की कसं काय करता येईल. हा सौरभ नेमका कुठे गेला असेल, असा गायब कसा काय झाला हा अचानक, त्याला शोधायलाच पाहिजे. कसं शोधता येईल, या सगळ्यात महत्त्वाची कडी तोच आहे. नाही नाही नाही, काही करून मला त्याचा पत्ता मिळवायलाच हवा. आधीच आजचा दिवस वाया गेलाय आणि आता एकच दिवस उरलाय माझ्याकडे, असं ती म्हणते. काहीतरी करायला हवं, काहीतरी करायला हवं. काय करू काय करू काय करू असा ती विचार करते इथे. आणि तिची चाललेली तळमळ इकडे अद्वैतला कळते बरं का. अद्वैत इथे झोपलाय पलीकडे, पण तो कलाचं फोन लावते, म्हणजे कला कुणाला तरी फोन लावते ते बघतोय. आणि त्याच्याकडे बघतोय तर कला फोन लावतेच आहे अजून. तिच्या मनात अजून काय करू, म्हणजे ह्याच्यापर्यंत पोहोचता येईल, म्हणजे सौरभपर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी आयडिया करायला हवी. खरे अगं आता झोप ना, असा आता अद्वैत तिकडनं ओरडलाय. आणि कलाच्या डोक्यात एकदम ट्यूब पेटते. आयडिया असं ती म्हणते. आणि तोपर्यंत ती आपला फोन घेते आणि कुणाला तरी फोन करते बरं का प्रेक्षकांना. इथे कुणाला तरी फोन करते ती आणि ती फोनवर म्हणते की मी कला बोलतेय. हॅलो सृष्टी बोलतेय का? मी कला खरे बोलतेय, नैना खरेची बहीण. सॉरी हा इतक्या उशिरा फोन केलाय, पण एक काम होतं ग. तुमच्या बॅचला सौरभ चौधरी नावाचा एक मुलगा होता बरोबर, जो आता गायनायक आहे. तर त्याच्या म्हणजे घरचा पत्ता मिळेल का ग मला प्लीज? नाही म्हणजे जरा माझ्याकडे नंबर आहे पण तो फोन उचलत नाही आणि माझं थोडं काम ना अर्जंट होतं. मग ती म्हणते आहे का पत्ता? चालेल चालेल, मला प्लीज मेसेज करशील, असं आता कलाने विचारलंय. मग ती म्हणते ओके थँक्यू, सॉरी हा एवढ्या रात्री फोन केला, बाय, असं म्हणून तिने सृष्टीकडनं आता कलाने ना सौरभचा पत्ता घेतलाय. आणि आता कसं हाती लागत नाही सौरभ, बघतेच मी असं ती म्हणते. आणि येस असं स्वतःलाच तिथे अप्रिशिएट करते. आणि ती झोपायला वळणार प्रेक्षकांना कुशीवर. तोपर्यंत अद्वैत कसा त्या पडद्याच्या आडून मान डोकावून उभा आहे आणि लगेच कला घाबरते, ऐकून ओरडते. आणि अद्वैत म्हटलंय काय काय बावळट आहेस तू, घाबरतोयस का? बावळट तू आहेस, गुबड्यासारखी रात्रीची जागतेस काय तू? झोप ना आणि झोपू दे ना. मग ती म्हणते झोपते ना मी, एवढं काही केलेलं नाही, जा तू पण जाऊन झोप आगाऊ, असं म्हणून तो लगेच कलाला म्हणतो. आणि जा म्हणून कला ओरडते, अति आगाऊ म्हणून अद्वैत म्हणतो. मग लगेच ती गुड नाईट म्हणते. आणि अद्वैत तिथे झोपताना म्हणतो दिवसभर आपलं खुसूर 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 करायचं आणि रात्र पण झोपायला द्यायचं नाही शांतपणे, असं म्हणतो. आणि बास झाला आता म्हणून लगेच इकडे कला ओरडते, जास्त बडबडू नको, झोप आता. मग लगेच कलाला अद्वैत म्हणतो तू झोप. अशा पद्धतीने त्यांची खुसूर खुसूर चालू झालेली आहे प्रेक्षकांनो. तर प्रेक्षकांनो तुम्हाला माहितीये का तिकडे सौरभचं काय झालंय? तर सौरभला इथे माणसं ना दोन गुंड टाईप आहेत, ती मारतायत. तो सॉरी 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 आ करतोय, लागलं म्हणून म्हणतोय, अरे सॉरी असं करतोय. आणि तोपर्यंत इकडे त्या दोन माणसांना थांबवत एक आवाज येतोय तिकडनं, बास करा रे असं म्हणून एक आवाज येतोय. आणि सौरभ त्या आवाजाकडे बघायला लागतो. तर तो आवाज कुणाचा आहे? राहुलनं सौरभला उचललाय आणि अर्थात अक्षरशः मारायला सांगतोय तो. आणि त्याला इकडे असं आता राहुलने सांगितलंय. आणि मग राहुलच्या समोर सौरभ आल्यानंतर राहुल म्हणतो याआधी माझी बायको नैना ची ट्रीटमेंट करत होतास तू. मग म्हटलं आता थोडी ट्रीटमेंट डॉक्टरची पण करायला हवी, असं म्हणून त्याचे गाल वगैरे धरतोय ते जोरात आणि ढकलून देतोय त्याला. आणि म्हणते चालू केली ना रे याची ट्रीटमेंट, अगदी इंटर्नशिप करतायत ही जण दोघे जण, असं म्हणून त्या गुंडांकडे बघतो. ते गुंड पण हसतायत बरं का. आणि मग राहुल पुढे म्हणतो अरे डॉक्टर हे काय, केवढं घाबरलाय तुम्ही? मग त्याचे केस बीस असे बाजूला करतो आणि म्हणतो असं करायचं नाही. काय आहे की मी एवढं तुम्हाला रिस्पेक्ट देऊन बोलतोय ना तुमच्याशी, आहो जाओ करतोय आणि तुम्ही घाबरताय, असं म्हणून तो चेहऱ्यावरनं हात फिरवत असतो राहुल सौरभच्या. आणि मला सांग हे सगळं का केलं तुम्ही आमच्यासोबत, असं का वागलात तुम्ही आमच्यासोबत? सांगतोयस की जीव घेऊ तुझा, असं राहुल ओरडतो. आणि मग सौरभ मान खाली घालतो. परत राहुल म्हणतो अरे का केलंस तू असं? डॉक्टर आहेस ना तू, तुला लाज नाही वाटत असं माणसांशी खेळायला, भावनांशी खेळायला? माझ्या बायकोसोबत सामील होऊन तू मला आणि माझ्या घरच्यांना फसवलंस. बोल ना बोल, असं म्हणून साठ लगावत असतो तो थोबाडी सौरभच्या. का केलंस असं? शेवटी गळा धरतो. आणि मग सौरभ म्हणतो मी स्वतःच्या डोक्यानं काही केलं नाही, हा सगळा प्लॅन ना नैनाचा होता. तू गयावया करायचं नाही सा, मला अजिबात दया येत नाही, तुला मी जिवंत गाडेन. मग सौरभ म्हणतो खरं सांगेन हे सगळं डोकं नैनाच होतं, मी काहीच केलेलं नाहीये. असं का? ठीक आहे ठेवतो तुझ्यावर विश्वास आता एकदम राहुल म्हणतो. आणि मग म्हणतो आजपर्यंत तू सगळं नैनाच्या डोक्याने केलंस ना तू, आता इथून पुढे यापुढे मीच हे सांगेन तेच करायचं, असं आता राहुलने सांगितलंय. मग सौरभ म्हणतो प्लीज मला सोड, प्लीज मला सोड. मग त्याच्यानंतर सौरभ ओरडतो आणि मग सौरभला इकडे राहुल परत ओरडतो मी तुला रिक्वेस्ट करत नाहीये, मी तुला
तुला ऑर्डर देतोय, वॉर्निंग देतोय, वॉर्निंग, फायनल वॉर्निंग आहे ही. पुढचा 1 वर्ष जरी कोल्हापुरात दिसलास ना तर बघच, आसपास फिरताना सुद्धा तू दिसलास ना तर मी तुला गायब करीन, कुणाला कळणार पण नाही. डॉक्टर, डोंगराला आग लागली, पळा 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 असं म्हणतो आणि ते डॉक्टर म्हणजे सौरभला हाकलवून लावतो आणि सौरभला त्याने आता धमकी दिली आहे की तू इथे 1 वर्षभर तरी फिरकायचं नाही, कोल्हापुरातनं निघून जायचं. प्रेक्षकांनो, कलाला सौरभ सापडेल का? तुम्हाला काय वाटतं? तर आता इकडे सकाळ उजाडली आहे आणि नैनाचं बघा काय चाललंय. नैना इथे नाश्ता करत बसली आरामात. कला तिकडनं जिना उतरते आणि नैनाला बघतीये समोर नाश्ता करत बसलेली. तर तिच्या मनात विचार चाललाय कलाच्या, काय चाललंय या ताईचं? काल ह्या मुलीमुळे घरामध्ये एवढा तमाशा झाला, एवढं सगळं झालं, अख्खं घर या बेजबाबदार मुलीच्या वागण्यामुळे हादरून गेले, पण ही ते निर्लज्जासारखी बसून नाश्ता करते असं म्हणते. हिच्या वागण्याची ना मलाच लाज वाटते असं म्हणते. हिला ताईला कसं काहीच वाटत नाहीये असा कलाला प्रश्न पडलाय. कला मग आतमध्ये जाते आणि म्हणते गुड मॉर्निंग आणि अंजुला ती काय काय करायचं ते सांगत असते. ऐक म्हणते, आज ना आपण ना पडवळाची भाजी करूया आणि मी पडवळ चिरून ठेवलंय फ्रीजमध्ये, भाकऱ्या नको चपात्या कर आणि हो हे बघ कोशिंबिरीला मिरची जिवंत नको, फोडणीत घाल म्हणजे आजोबांना तिखट लागणार नाही. बरं मी जरा बाहेर चालले कामासाठी, काही वाटलं तर फोन कर. आता रोहिणी आले तिकडनं आणि म्हणते की ह्या कला काय चाललंय इथं, ही कुठे निघाली आता? खरे 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 नुसता वैताग द्यायला जन्माला आलेत ही लोक. मग तोपर्यंत इकडे नैना हाक मारते, अंजू जरा माझ्यासाठी ज्यूस घेऊन ये. मग कला म्हणते थांब मी देते असं म्हणते अंजूला. आता कला ज्यूस घेऊन गेलीये बरं का तिथे. कला ज्यूस नैना समोर ठेवणार तोपर्यंत कला म्हणते नैनाला की तू खूप चुकीचं वागतेस म्हणून. रोहिणी आले तोपर्यंत तिथे, लाज नाही वाटत आहे तुला हा असं म्हणून तो ग्लास आपटते. अगं तू कालचे काही प्रताप केलेस ना त्यानंतर तुझी हिंमत कशी होते इथं असं पसरून बसायची आणि महाराणीसारखी ऑर्डर सोडायची? मॉमिनला गप्प बसा, मला मॉमिनला म्हणायचं नाही, तुझी लायकी नाहीये मला मॉमिनला म्हणायची. मॉमिनला तुम्ही खरंच इतक्या नका चिडू आणि शांतपणे विचार करा असं आता नैना सांगते बरं का रोहिणीला. मग ती म्हणते काल जे काही झालं ते खूप चुकीचं होतं, मलाही वाटतंय ते, मलाही मान्य आहे की चुकीचं होतं, आय टोटली ॲग्री, पण तुम्ही जरा सुद्धा विचार करा ना, या सगळ्यात माझ्या एकटीचा हात नव्हता, कला सुद्धाचा हात होता. इनफॅक्ट या सगळ्याची मास्टर माइंड कलाच होती आणि मी तुम्हाला सगळं सांगतेय पण तुम्ही परत परत सांगून सुद्धा तुम्ही ऐकतच नाहीये, माझं काही ऐकूनच घेत नाही आहात असं ती बोलते. आणि म्हणते जिने प्लॅनिंग केलंय त्याच्याशी तुम्ही सगळे खूप चांगले वागताय, छान वागताय आणि मी मात्र तिच्या इशाऱ्यावर नाचणारी एक फक्त भावली होते आणि तरी सुद्धा तुम्ही एक कसं वागताय. आणि कलाने मग लगेच रोहिणी ओरडते, गप्पा बस, तू चुकीची जास्त काय ती जास्त चुकीची, याची तुलना करते का मी? नाही अगं तुम्हा दोघींची लायकी नाही आहे असं रोहिणी सांगते पुढे. आणि मग ती म्हणते खरं तर तुमच्या अख्खे खरे खानदानाची लायकी नाही आहे आमच्या समोर उभं राहायची. सरोज वहिनी बघतेस ना, तू काल एवढा प्रताप करून सुद्धा ही पोरगी ताटमानेने वावरते, ही मुलगी 1 नंबरची निर्लज्ज आणि निगरकट्टा आहे असं ती म्हणते. आणि इकडे कला म्हणते ताई तू माझी म्हणजे नात्यान तू माझी मोठी बहीण आहेस, पण तरी सुद्धा ही सगळी सासरची मंडळी तुझा अपमान करतायत, ते मला आवडत नाहीये, पण मी काय करू, हे सगळं ना तुझ्या कर्माने तू ओढवून घेतलंयस असं ती मनातल्या मनात कला विचार करते. तुझं वागणं तुझं घात करतंय असं ती म्हणते. आणि सरोज इकडे काय म्हणते माहितीये का प्रेक्षकांनो, मनातल्या मनात, मी ना आता काही बोलतच नाही, ज्या दिवशी कलाचा खरेपणा किंवा जो काही पुरावा ती समोर आणेल ना त्या दिवशी म्हणजे त्याच वेळेला मी एकदमच काय ते बोलेन असं आता सरोजच्या मनात विचार चाललाय. आणि इकडे रोहिणी रागा करते, प्लेट खाली ठेव म्हणून. खरं कला नैना काय प्लेट खाली ठेवत नाही, ती आपला नाश्ता बिंदास्त करते. आणि सरोज या सगळ्यापासून आता तरी शांत बसले की मी नंतरच काय ते बोलेन म्हणून ती स्वतः शांत बसली इथे. आणि आता बघूया कला तोंडावर पडते का नेमकं काय काय होतंय ते, मी यांची वाट लावणार असं आता हिने सांगितलं इथे. मग तोपर्यंत इकडे कलाच्या मनात विचार चाललाय प्रेक्षकांनो, जोपर्यंत मी स्वतःला इथे निर्दोष सिद्ध करणार नाही किंवा मी काही सिद्ध करणार नाही तोपर्यंत मला घरचे काहीही किंमत देणार नाहीत. आणि हिनं ही अवस्थाच अशी करून ठेवली की चूक नसताना सुद्धा मला आरोपी असल्यासारखं वागावं लागतंय. फक्त माझं मन सोडून मी कुणाला माझी स्पष्ट अवस्था समजूच शकत नाहीये असं इथे म्हणते. आणि त्यासाठी मला पुरावे आणावेच लागतील, असा माझ्यावर लागणारा दाग जो काही आहे तो मला लवकरात लवकर पुसून टाकावा लागेल. आणि त्यात चांदेकरला एक खात्री पटली पाहिजे की या सगळ्यात माझा हात नाहीये असं कलाच्या मनात विचार चालला. आणि कला तिकडनं निघून जाते. तोपर्यंत अद्वैत कलाला येऊन थांबवतोय बरं का प्रेक्षकांना. आणि काय म्हणतोय पुढे,
खरे कुठे निघालीस तू? आपल्याला एका कामासाठी ऑफिसला जायचंय, तुझं काम आटपून लवकर ये आणि काय डिझाईन्स बद्दल आपल्याला बोलायचंय, डिस्कस करायचंय, असं आता अद्वैत सांगतो. आणि मग कला आणि अद्वैत दोघं जण बाहेर पडत असतात. चल मी तुला सोडतो असं म्हणून अद्वैत तिला घेऊन जातो. तोपर्यंत सरोज म्हणते एक मिनिट थांबा. मग दोघं जण इकडे बघतायत सरोजकडे. सरोज पुढे काय म्हणते माहितीये का प्रेक्षकांनो इथे, की तुम्हाला जर का असं वाटत असेल जर का मी शांत बसले म्हणजे तुम्हा दोघींचं फावेल, तर तसं होणार नाहीये. गैरसमज पहिला बाजूला करायचा, कारण या चांदेकरांच्या वाईटावर जो कोणी उठतं ना त्या सगळ्यांना मी घराबाहेर काढते, घराबाहेरचा रस्ता दाखवते. तर इकडे सरोज म्हणते की मी लवकरात लवकर पुरावे आणीन आणि मी सिद्ध करेन की मी चांदेकरांच्या वाईटावर नाहीये. तोपर्यंत राहुल इकडे रोहिणीच्या जवळ येतोय आणि म्हणतोय, मम्मा आपला प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे, प्लॅन डन झालेला आहे. मग पुढे म्हणते तो डॉक्टर सौरभ तो पुढचं वर्षभर तरी कोल्हापुरात दिसणार नाही असं आता राहुलनं रोहिणीला सांगितले. आणि दोघं जण एकमेकांच्या हातावर टाळी देतात. आणि तोपर्यंत राहुल म्हणतो की या खरे सिस्टर्सना पण आपल्या आयुष्यातून कायमच्या गायब होणार आहेत आता. असं सगळं इथे दोघांचं बोलणं चालू आहे. आणि नैना या दोघांचं काय बोलणं चाललंय ते तिकडे कानोसा घ्यायचा प्रयत्न करते आणि नंतर शेवटी ते पण ती सोडून देते आणि आपला जो काही नाश्ता आहे तो करायला इथे चालू करते. काय दाखवले ही नैनाबाई, शी घाणेरडी. तर इकडे आता कला थांबवते गाडी आणि अद्वैत विचारतो, तू इथे काय करायला थांबवलेस गाडी? तू बोल, इथे काय शोधतेस? काय कुठे आलोय आपण? कुलूप आहे याच्या घराला. म्हणजे आता घरात नसेल ना, दिसतंय ना आता कुलूप आहे ते. मग लोक घराला कुलूप केव्हा लावतात असं आता अद्वैत विचारतो. जेव्हा ते बाहेर जातात तेव्हाच ना. अरे पण हा आता अचानक गेला कुठे नेमका असं आता कला त्याला प्रश्न विचारते. आणि मग ते शोधायला लागते इकडे तिकडे, वरती असेल का वगैरे इथे. तोपर्यंत अद्वैत इकडे खरेला थांबवतो आणि म्हणते, खरे एक सेकंद थांब, मला सांग हा म्हणजे कोण? मग ती म्हणते की हा म्हणजे सौरभ डॉक्टर सौरभ, नैनाताईचा गायनाकॉलॉजिस्ट असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर नाहीये इथे तो असं म्हणून सांगते. आणि मग तरी पण इथे अद्वैत थांबवतो आणि म्हणतो, मला सांग तू मध्ये गायनाकॉलॉजिस्ट कडे गेली होतीस तो हाच काय? एक्झॅक्टली, मी तुला तेव्हा विचारलं होतं तेव्हा तू मला उडवून लावलं होतंस, नीट सांगितलं नाहीस. मला सांग या नैना प्रकरणाशी या सौरभचा काय संबंध आहे का? मग कला इथे म्हणते की हो ह्याच सौरभचा संबंध आहे. तर अद्वैत लगेच तिला म्हणतो की म्हणजे तू मला पुन्हा फसवलंस. आता कला असं म्हटलं, कला असं बघायला लागते बरं का अद्वैतनं असं म्हटल्यानंतर. आणि प्रेक्षकांना उद्याचा भाग खरंच इंटरेस्टिंग होणार आहे इथे, कारण सौरभला पळताना इथे कलाने बघितलंय. कला त्याच्या पुढ्यात रिक्षा इथे आडवी लावते आणि अक्षरशः कला त्याला मारते आणि म्हणते, तू थांब, तू कुठे पळून चाललायस? कला सौरभला घरच्यांसमोर नेऊन स्वतःला खरं सिद्ध करू शकेल का? तुम्हाला काय वाटतं ते जाणून घेऊया. त्याच्यासाठी तुम्ही बघत राहा लक्ष्मीच्या पावलांनी. सबस्क्राईब